मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील चांडवे बुद्रुक गावाच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दहिसर मुंबई येथील राऊत कुटुंबियांपैकी अशोक महादेव राऊत वय वर्ष 79 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून कुटुंबातील अन्य काही सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. हॉटेल कृष्णा समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनरला स्विफ्ट डिझायर कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार कांदरपाडा दहिसर येथील राऊत कुटुंबीय सकाळी कणकवली येथून मुंबईकडे MH47 AG 4836 क्रमांकाच्या स्विफ्ट डिझायर कारने निघाले होते. सायंकाळच्या सुमारास चांडवे बुद्रुक टोल नाक्याजवळ हॉटेल कृष्णासमोर रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. या अपघातात अशोक महादेव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीतून सौ गीतांजली सुमित राऊत वय वर्ष 36, सुमित अशोक राऊत वय वर्ष 41, सीमा अशोक राऊत वय वर्ष 76, अमित अशोक राऊत वय वर्ष 49 तसेच अंगद सुमित राऊत वय वर्ष 7 हे देखील प्रवास करीत होते. त्यांच्यापैकी काही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महाड MIDC पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून पुढील तपास MIDC पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.